मंडळी सकाळचे 5:15 वाजल्यानी गाडी आता पोचले खेडला आणि आता मी सर्व उतरलो आता सर्व. तर फायनली मंडळी मामाच्या गावी पोचलो आहे. तर नमस्कार मंडळी, मी साहिल नेदुरे तुम्हाला सर्वांसाठी करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी सध्या मे महिना चालू आहे आणि सर्वजण ऑलमोस्ट गावाला गेलेत. कोणाचं काय काय लग्न आहे, नाही कोणाचं काय काय वाडीपूजा आहे. तर तसेच आपण आजचा गावी चाललेलो आहे. कशासाठी ते तुम्हाला गावी गेल्यावर सांगेन. आणि आज आपण चाललो आहोत खेडला म्हणजे मामाच्या गावाला. आणि आपल्यासोबत बरीच माणसं आहेत, जवळपास 8 ते 10 जण तरी आहेत. आणि आपल्याला जायचं असतं तर एक्सप्रेसने. जवळपास मी सकाळी 8:30 वाजता गेलो होतो नंबर लावायला, तर कुठं आपला 7वा नंबर लागला आहे. तर आता वाजले जवळपास 10. आता आपलं थोड्या वेळात निघायचं आहे. जास्त काही सामान नाही आहे. माझ्याकडे एक बॅग आहे आणि मम्मीकडे एक बॅग आहे, असे 2च बॅग आहेत. आणि माझ्यासोबत मम्मी आहे आणि अजून वाडीतली बरीच माणसं आहेत. तुम्हाला जसं स्टेशनला जाऊन भेटतीलच. चला आता थोड्या वेळात निघूया आपण. तर मंडळी आता वाजले 11:06 आणि आता आपण आलो ठाडेशनला. आणि लाईन बघू शकता किती आहे. आणि बघा इथं रिपेल जा आणि त्या अस्मिते आणि अस्मितेच्या सासूने आईने आम्हाला स्पेशल बटाट्याची भाजी आणि पुऱ्या बनवल्या आहेत आमच्यासाठी जेवायला. त्यामध्ये जेवून घेऊया आता. टेस्ट कशी आहे? टेस्ट कशी आहे? एक नंबर. थँक्यू सो मच आई. एक नंबर टेस्ट आहे. टेस्ट कशी आहे? छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज प्लॅटफॉर्म क्रमांक 7 पर आईनी गाडी. तर मंडळी ही जी ठाण्यावरून सुट्टी ना गाडी 12 वाजताची कोकण कन्या एक्सप्रेस, तर किती फुल आहे. स्लीपरमध्ये माणसं पंचर करा. स्लीपरला मध्ये सेटल्यात माणसं आहे. S6 गेला, S5. स्लीपर पण फुल झाले बघा, एवढी गर्दी आहे. लावून ठेवला आहे. चांगले म्हणजे आपलं ट्रेन भेटले. सिद्धोला काय बोलतो आता? एक नंबर. बघा सगळे आपले एवढे चालले आता गावाला. आणि गर्दी बघा ट्रेनला, पूर्ण गडबड चालू आहे आता. तर मंडळी बरोबर 12ला 1 वाजायला 1 मिनिट आहे आणि गाडी आपली ठाण्यावरून सुटली आहे. ट्रेनला भयंकर गर्दी आहे बघा, ट्रेनला भयंकर गर्दी आहे.
दादर से आने वाली सावंतवाड़ी को जाने वाली एक्सप्रेस प्लेटफॉर्म क्रमांक 6 पर आ चुकी है। May I have your attention please? Train number 1103 from Dadar to Saवंतवाड़ी Express has arrived. मेमोरी कार्ड छोटा है रे, मेमोरी कार्ड छोटा है। चालेल मग आपण मगाशी उतरलो असतो ना त्या गाडीमध्ये. तर मंडळी सकाळची 5:15 वाजल्यानी गाडी आता पोचली खेडला आणि आता मी सर्व उतरले आता सर्व आता गर्दी बघा ऑलमोस्ट इथं खाली कमी झाली तरी अजून गर्दी खूप आहे ट्रेनला अजून तर इथून आपण डमडम आलं बाहेर तर डमडम आपल्याला जायचं आहे बोरगरला मामाच्या गावाला. तर आता आपण रेल्वे स्टेशनवरून बाहेर आलो. तिथून आपली गाडी आली ते आपल्याला डायरेक्ट बोरगरला सोडेल. त्याच्याआधी आपल्याला भरणं जरा सामान घ्यायचं मम्मीला आणि थोडंफार बिस्किटचे पुढे वगैरे घ्यायचं आणि बघूया आपली गाडी आली बघतो बघा कुठली गाडी आहे. आपली गाडी आली तर बघा तर फटाफट सामान टाकून घेऊया आतमध्ये आणि बसून घेऊया. तर फायनली मंडळी मामाच्या गावी पोचलो आहे. लायटिंग बघू शकता लायटिंग. अजून मंडपाचं काम बाकी आहे. इथे पण थोडाफार मंडप येईल आणि घराच्या समोर बघा मंडप टाकला आहे. मामा आई हो बघा मंडप टाकला बघा. तर फायनली मंडळी जवळपास सकाळी 6-6:30 आसपास आम्ही घरी आलो. ट्रेनला भयंकर गर्दी, तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये ट्रेनला भयंकर गर्दी होती. पण नशीब आपला नंबर फुल होता त्यामुळे आपल्याला बसायला भेटलं. आणि सर्वजण आम्ही बसूनच आलो. जवळपास आम्ही 8 ते 9 जण होतो, पूर्ण बसूनच आलो. आणि नंतर आम्ही गाडी केली होती आधीच ठरवली होती खेड रेल्वे स्टेशनवरून आमच्या बोरगरपर्यंत. तर प्रवास मस्त झाला. तर ओव्हरऑल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. आणि तुम्हाला बोललो होतो की या व्हिडिओ शेवटला सांगेन की रिझन काय आहे गावी जाण्याचं. भावात आहे तर आमचं तिचं लग्न ठरलं आहे, 2 दिवसात लग्न आहे आणि साखरपुडा सर्व असणार आहे.
तर त्याच्यावर तुमच्यावर येत जाईल, तर तुमच्यावर येत जाईल. तर चॅनलवर कोण नवीन चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटू कंटिन्यू सोबत. तोपर्यंत बाय बाय.